जेव्हा आमचे संत देवीकडे पाहतात त्यांना पांडुरंग दिसतो आणि पांडुरंगाकडे पाहतात तेव्हा देवी दिसते. कधी आहे यात्रा तुमच्या देवीची? 2 वेळेला. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो. पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी हो. पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी. पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी. पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी हो. एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवली कटी हो. एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवली कटी हो. एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवली कटी हो. एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवली. उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णबाई माऊली हो. उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णबाई माऊली हो. उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. उदो बोला उदो बोला कृष्णबाई माऊली हो. आकाशात पतितं तोयम सागरं प्रति गच्छति सर्वदेव नमस्कार केशवं प्रति गच्छति. असा अभेद तत्वज्ञान सांगणारा आमचा वारकरी संप्रदाय. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्मन भेदाभेद भ्रम अमंगळ. वाटेल त्या दैवताची उपासना करा. जेव्हा विचारा तुम्ही तुमच्या देवीची यात्रा कधी? 2 वेळेला. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो. पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी हो. अहो तुमची देवी कशी? उत्तर पहा. एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवणी कटी. हा समन्वय आहे. एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवणी कटी हो. कर कटावरी ठेवणी या कर कटावरी सुंदर ते ध्याना उभे विटेवरी करकटावरी ठेवणिया. करकटावरी ठेवणिया. करकटावरी बस 2 रामदास आहे बरं का. आणि मी रामच असल्यामुळे आपली तिघाची रास एकच आहे. आणि मारुती आपल्याच पार्टीचा आहे. घाबरायचं कारण नाही. 12 पर्यंत. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठल विठ्ठल. हा समन्वय आहे. एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवणी कटे हो. कर कटावरी ठेवणी. अजून एक मिनिट घेतो बस. गोंधळ म्हणजे गडबड नव्हे. गोंधळ ही उपासना आहे. अरे गोंधळ कोणी घातला? शुक सणकाधिक गोंधळी व करी कृपा. उजळ कुळ दीपा बोध करी सोपा. येऊनी लवलाही येऊनी लवलाही येऊनी लवलाही. सच्चिदानंद अंबाबाई वो करी कृपा. गोंधळ घालणारे कोण आहे? शुक सनकाधिक गोंधळी. शुकाचार्य सनकाधिक. आता समन्वय सांगतो. यांनी गोंधळ घातला. मग तुका म्हणे जाते सनकाधिक ध्यात. ते आमचे कुळदैवत पांडुरंग. दैवत पांडुरंग. तुका म्हणे जाते सनकाधिक ध्यात. ते आमचे कुळदैवत पांडुरंग. ते आमचे कुळदैवत पांडुरंग. सनकाधिक ध्यात. ते आमचे कुळदैवत पांडुरंग. ते आमचे कुळदैवत पांडुरंग. ते आमचे
दैवत पांडुरंग असं अभेद तत्वज्ञान सांगणारा आमचा संप्रदाय वारकरी संप्रदाय. त्यात पुन्हा शुक्ल काका आज महत्वाचा दिवस आहे, उत्तम आहे, पवित्र आहे, सगळे तुमच्या लक्षात आलेलं आहे. पवित्र सुदिन उत्तम दिवस दसरा, पवित्र सुदिन सापडला तो साधा आजी मुहूर्त बरा, सापडला गरजा जय जयकार हरी हृदये धरा, गरजा जय जयकार हे आळस नका करू सांगतो लहाना थोरा, या हो बाई आनो निघाले हरी, काशीनाथजी तुमचा काही दोष नाही, लारे 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 करत जा. अरे कीर्तनकारच आता टिपणं पाठ करून लागले ठोकायला, तर यांचा काय दोष आहे? सगळ्या पाठांतराचा अभाव आहे. हे कॅसेट ऐकायचं, ते ऐकायचं, द्यायचं 2 तास ठोकून बस. पवित्र सुदिन उत्तम दिवस दसरा, सापडला तो साधा आजी मुहूर्त बरा. मुहूर्त एकंदर 3.5 मुहूर्त आहे, 3.5. त्याला जुन्या मंडळीला माहित आहे बरं का. शुक्ल काका ते बंद करा आता मोबाईल, माझ्याकडे पहा. अक्षय मुहूर्त औटामध्ये साधते. औट शब्दाचा अर्थ काय होतो? 3.5. पूर्वीचे पाडे आहे हे बरं का हनुमानजी. पावकी, नेमकी, सवाकी, दीडकी, अडीचकी, औटकी. जुन्या मंडळीला माहित आहे. काशीनाथजी पाहू नका माझ्याकडे, हे पूर्वीचं होतं कोकणपट्टी. पावकी, निमकी, सवाकी, दीडकी, अडीचकी आणि औट पाठच करावं लागत होतं तेव्हा. 1 औट, 2 औट, 7, 3 औट, 10.5, 4 औट, 14, 5 औट, 17.5. घरी गेल्यावर डोके चालवा. 3.5 औटचा अर्थ 3.5 होतो. एकंदर 3.5 मुहूर्त आहे. अक्षय तृतीया आहे, दिवाळी आहे, गुढीपाडवा आहे आणि आजचा दसरा. हे 4. त्याच्यामध्ये अक्षय तृतीयाला अर्ध मानलं. का मानलं काही माहीत नाही, पण हे 3 न ते अर्ध असे 3.5. हे मुहूर्त सर्वांना पाठ आहे, पण शरीराला 3.5 हाताचं असल्यामुळे मुहूर्त म्हटलेलं आहे. अक्षय मुहूर्त औटामध्ये साधते. औट म्हणजे 3.5. प्रत्येकाचं शरीर ज्याच्या त्याच्या हातानं 3.5 हात आहे, ज्याच्या त्याच्या. विनंती तेवढीच आहे, कीर्तन संपल्यावर ज्यानं त्यानं आपला आपला देह मोजायचा. नाही तर बुटक्या माणसानं जर उंच मोजला 5.5 बरल आणि त्यानं याला मोजलं तर 1.25 वर प्रकरण थांबल. म्हणून विनंती आहे, या खड्यापासून या बोटाच्या अगरापर्यंतच्या लांबीला हात म्हणतात आणि त्या हातानं प्रत्येकाचं शरीर आहे 3.5 हात. याला नरदेहालाच मुहूर्त म्हटलेला आहे. अक्षय मुहूर्त औटामध्ये साधते. दसरा म्हणजे काय? 10 इंद्रियाचा सांगात. हे जे आहे ना 10 इंद्रियाचं शरीर आहे. 10 इंद्रिये एवढात. आता याच्यावर कीर्तन होईल, आपला काला राहील बाजूला. पण आता दसराही आहे, देवी आहे आणि कालही आहे. मी तरी काय करू? काय सांगू मग? विठ्ठल 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 विठ्ठल. अजून कोणी वैतागलं नाही मला, चालूच द्या म्हणतात. शुक्ल काका अजून चालूच द्या म्हणतात. हां बरोबर करतो मी, तुम्ही अजिबात टेन्शन
सगळे संपल तेव्हा 12 वाजतील हे लिहून देतो आताच. तू माझी 10 इंद्रियाचा सांगात हा दसरा आहे. पूर्वी दसऱ्याला बळी द्यायची पद्धत होती. पूर्वी ते शेळी व्याली होती, गणपती बसले तेव्हा व्याली होती. ते कोकरू उड्या मारायचं तिच्या पुढे, शेळी कौतुक करायची, बाळा चांगला उड्या मारतो रे, पण दसरा आहे पुढं. मग आई दसऱ्याच्या घसऱ्यातून वाचला तर तुला दिवाळी दिसल. दसऱ्यात गेला तसं 10 इंद्रियाच्या घसऱ्यातून वाचतो त्याला आत्मानंदाची दिवाळी. ती 20 दिवसानं आहे पुढे. हे लौकिक दृष्ट्या दसरा वेगळा आणि दिवाळी वेगळी, पण परमार्थामध्ये दोन्ही सण एकाच दिवशी. कधी सखे हरिजन भेटतील, सखे हरिजन भेटतील, सखे हरिजन भेटतील. दसरा दिवाळी दोघे आम्हा सण सखे हरिजन भेटतील, सखे संतजन भेटतील. हे दसरा दिवाळी तुझी आम्हा सण सखे हरिजन भेटतील, सखे हरिजन भेटतील. आज तोच दिवाळी दसरा. जाऊ द्या आता सगळ्या थोडा थोडा स्पर्श केला. आता काल्याकडे पाहू आपण. संप्रदायामध्ये 7 दिवसाचा सप्ताह असू द्या, अधिक मासाचा 1 महिन्याचा असू द्या, 1 दिवसाचा एकता असू द्या, सांगता काल्याच्या कीर्तनाने होत असते. काला झाला म्हणजे सप्ताह संपला, संयोजकाला जाहीर करावं लागत नाही. काला झाला की हाला. बरेच बुवा पिशव्या घेऊनच आहे म्हणा तयार. व्यवहारामध्ये पगाराला जेवढं महत्व आहे त्याहीपेक्षा परमार्थात काल्याला प्राधान्य आहे. असांप्रदायिक मंडळी ज्यांचं आमच्या देवाधर्माशी काही देणं घेणं नाही ते सुपीक डोकं चालवतात. येड्या बाबोजो उष्ण्या तंबाखूला उष्णा चुना म्हणून म्हणतात. काय लावून ठेवलं बुवा लोकांनी. उठले सुटले गोपालकाला दहील आहे, गोपालकाला दहील आहे, गोपालकाला दहील आहे. आणि 2 रुपयाचं दही 1.5 रुपयाच्या लहान बसले काला करीत. त्यापेक्षा चांगलं नाही करून खातात का घरी लेका उष्ण्या चुन्यावाल्या. त्याच्यापेक्षा चांगलं करून खाशील रे, त्याला महत्त्व नाही. काय खातो हे महत्त्वाचं नाही, कोण देतो. अजूनही पहा तुम्ही माणसं अशी हुशार आहे, काय बोलतो इकडे पाहत नाही सध्या तरी. कोण बोलतो, विषय काय यापेक्षा वक्ता कोण. नाही तर भाषण रंगवायला काय लागतं. 2-4 प्रमाणं संताची घेतली ना टाळ्या वाजवतात लोक. काय साहेबाचा अभ्यास गाडा आहे. 4च प्रमाण आहे, कागदावर लिहून आणली, दिवसभर तेवढेच. आमचा वारकरी गाथा पाठ करून मेला तरी कोणी विचारत नाही. आणि त्यांनी 4 प्रमाणं म्हटल्याबरोबर टाळ्या वाजवा. केवढा गाडा अभ्यास. दारूबंदीवर भाषण. दारू मुकावे मान दारूने अब्रू जायचे, दारू बहु दुर्गंधी दारूने धक्को खायचे, कहे दास करगरिय किर नरकमो जायचे, दारू गांजा मतपी यारो अक्कल गुंग हो जाती, अपने कमर का दाम खसक मुंह मक्खी आती. टाळांचा कडकडाट लोकांनाही वाटतं. यांच्या भाषणानं आपलं गाव व्यसनमुक्तीच्या क्रमांकात नक्की पहिलं येणार. भाषण चाललं कोणाचं, ज्याला जास्त झाली त्याचं. आता सुटेल का बाकीच्यांची. मी का सांगतो, विषय काय याही पेक्षा महत्वाचं आहे ते पोरशांत ठेवते. कशाला घालतात बोट त्याच्यात. विषय काय त्यापेक्षा महत्वाचा आहे वक्ता कोण. तसं परमार्थात खातो काय यापेक्षा महत्वाचा आहे देतो कोण. भानुदास किती गात भानुदास, हा भानुदास किती गात. प्रसाद देतो पंढरीनाथ, 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 प्रसाद देतो पंढरीनाथ. भानुदास किती गात, प्रसाद देतो पंढरीनाथ.
प्रसाद देतो पंढरीनाथ. प्रसाद देणारे भगवंत आहेत. प्रसाद शब्दाचा अर्थ आम्ही समजतो तेवढा संकोचित नाही. साखरपुटाने पेढे. प्रसाद शब्दाचा अर्थ असतो प्रसन्नता. प्रसाद असतो प्रसन्नता. आणि प्रसन्नता हे दुःखाची हानी करण्याचं एकमेव साधन आहे. प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते. प्रसन्नता हे दुकानात मिळत नाही. प्रसन्नतेसाठी विचाराची गरज आहे. विचारा वाचून न पविजे समाधान. आता इथे जेवढे बसले, आत बसले, बाहेर बसले, सर्वांना माझा अनेक उल्लेख. हे पहा, कोणती कशी कोणाची परिस्थिती असू द्या तरी तुम्हाला त्याही परिस्थितीत समाधान मिळतं. फक्त विचार करायचा आहे. ज्याच्या पायात चपलाय त्यानं अनवाणी चालणाऱ्याचा विचार करावा की लगेच समाधान. ज्याचं कवेलू घर आहे त्यानं फुटपाथवर बिना अंथरुणा पांघरुणाचं पावसात भिजत पडलं त्याच्याकडे पहा. मग पांडुरंगाचे आभार माना. विठ्ठला मोडकं का होईना गरीबाला राहायला घर दिलं. आई मरण पावली दुःखच आहे, पण समाधान मानून घ्यायचं आहे का? मी सांगतो. मुलगा आईच्या प्रेताला कवटाळू कवटाळू रडतो. आईचं वय 90 आहे आणि रडणाऱ्या मुलाचं वय 65 आहे. त्यानं रडताना डेड बॉडीजवळ विचार करायचा की विठ्ठला, ज्याची माय जन्म झाल्या झाल्या मेली, मला 65 वर्षे मायची संगती, मी केवढा समाधानी. असा उलट विचार. 100 एकर जमीन आहे ना, अर्ध्या एकरात वाडा आहे, मुलगा नाही, बसलं डोक्याला हात लावून, मुलगा नाही, मुलगा नाही, मुलगा नाही, दिवा लावायला कोणी नाही. अरे तुला जर समाधान मिळवायचं असेल तर शेजाऱ्याकडे पाय. तो हरिपाठ करतो, त्याचा मुलगा फुल लावून येतो संध्याकाळी, आणि हरिपाठ करणाऱ्या बापाच्या कमरड्यात 2 बुटा भरल्या लाता घालतो, त्याच्याकडे पाय. आणि मग विठ्ठलाचे आभार मान. विठ्ठला, निदान लाता घालायला कोणी होऊ दिलं नाही, ही तुझी मेहरबानी. म्हणून दुकानात जायची गरज नाही, इथंच मिळतं. विचारा वाचून, विचारा वाचून, विचारा वाचून, विचारा वाचून. न पविजे समाधान, 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 न पविजे समाधान. विचारा वाचून, न पविजे समाधान, न पविजे समाधान, न पविजे समाधान. विचारा वाचून, न पविजे समाधान, न पविजे समाधान. विचारा वाचून न पविजे समाधान. म्हणून विषादे सर्व सुखानां हानिरस्योपजायते. विषण्ण चित्त हे सुखाची हानी करतं आणि प्रसन्न चित्त हे दुःखाची हानी करतं. बरं का, मावल्यांना सांगतो 2 मिनिटात. मनाविरुद्ध घटना घडली की रॉकेलचा डबा, रेल्वेचे रोड, कोरडी विहीर, रोगोरची बाटली. अरे याच्याकरता का जन्म मिळाला आपल्याला? आणि जसं मनात आलंही असेल तुमच्या तर कल्पना करा. ज्या मावशीनं निर्णय घेतला आज जीवनयात्रा संपवायची, पती ऑफिसला गेला, मुलं शाळेला, गावात नाही कोणी, दुपारचे 2 आतून लावली कडीन, घेतला डबा रॉकेलचा आणि काडी पेटी वतून पेटवणार. तिलाही विनंती आहे, थांबा मावशी फक्त 2 मिनिट, रामायण उघडा, रामायणातला वनवास काढा, वनवासातली सीता वाचा, नंतर निर्णय घ्या. काडी पेटी आहे, रॉकेलचा डबा आहे, आतून कडी लावलेली आहे, निर्णय झाला मरण्याचा. तिनं उघडलं रामायण आणि 2च वळी वाचल्या. पिता जनक जग विदित प्रभाव,
सखा सुरेश ससुर रघुराव रामचंद्रपती सोबय देही सोवन महिबिती बामन के. 2 लाईनी वाचल्या. जिचा बाप मिथिलेचा राजा, जिचा सासरा अयोध्येचा राजा आणि जिचा पती ब्रह्मांडाचा मालक, यापेक्षा कोण्या मावशीचा वशिला मोठा असेल तर हातवर करा. सीतेचे 3 संबंध. राजा जनकाची लेक, राजा दशरथाची सून, ब्रह्मांडाच्या मालकाची पत्नी. काय झालं? 14 वर्षे बिना अंथरुणा पांघरुणाची उशाला दगड घेऊन झोपली जंगलात, तरी रॉकेल वतलं नाही आणि विहिरीत उडी टाकायला गेली नाही. हे वाचताना या मावशीच्या डोळ्याला धारा लागल देवा. राजा जनकाच्या लेकीला, राजा दशरथाच्या सुनेला, परमेश्वराच्या पत्नीला 14 वर्ष उशाला दगड घेऊन झोपावं लागलं. तिच्या मानानं 1 नया पैसा दुःख आमच्या जीवनात नाही विठ्ठला. आपोआप रॉकेलचा डबा बाजूला जाईल. म्हणून विषादे सर्व सुखानाम हानी रस्सोपजायते. विषण्ण चित्त हे सुखाची हानी करतं, उलट प्रसन्न चित्त हे दुःखाची हानी करतं. म्हणून मन करा रे प्रसन्न, आणि त्याचाच प्रसाद बनतात. हा प्रसाद दोघच देऊ शकतात, एक तर संत अथवा भगवंत. भानुदास किती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. आणि दुसऱ्या प्रमाणावरून संतांनी दिलाय. एकची टाळी झाली चंद्र भाग्य वाढवते. एकची टाळी झाली चंद्र भाग्य वाढवते. माझा गोपाळाची लाया वाटे. माझा राजा गोपाळाची लाया वाटे. आपलं भाग्य आहे. नरदेह मिळाला, भारतात मिळाला, महाराष्ट्रात मिळाला, साधू संताच्या नंतर मिळाला. एक महाराष्ट्र सोडला तर काल्याचा आनंद इतर प्रांतात नाही. काल्यासाठी 3 गोष्टी पाहिजे, त्या फक्त महाराष्ट्रात आहे. देव पाहिजे, भक्त पाहिजे आणि नाम पाहिजे. कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम. तुका म्हणे देव भक्ताचा संगम, तेथे ओघनाम त्रिवेणीचा वगैरे. महाराज म्हणतात, मी सगळी तीर्थयात्रा केली, उदंड पाहिले, उदंड वर्णिले, उदंड ऐकिले. ऐशी चंद्रभागा ऐसे भीमातीर ऐसा विटेवर देव कोठे महाराष्ट्रात. ऐसे संत जन ऐसे हरिदास महाराष्ट्रात. ऐसा नाम घोष महाराष्ट्रात. नाम, देव आणि संत म्हणून काला फक्त महाराष्ट्रात, इतर प्रांतात नाही. पण अतिपरिचयामुळे हे पहा, एक महाराष्ट्र सोडून जा, परदेशात नाही. भारत सोडून जा, परदेशात नाही. एवढंच काय, मृत्यूलोक सोडून जा, स्वर्गात नाही. हा सुख सोहळा स्वर्गी 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 नाही. विठ्ठल
माझ्याकडे लक्ष द्या. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, स्वर्गाच्या पलीकडे जा, सत्य लोकात नाही. नाहीतर आमचे वारकरी शुक्लकाका पंढरपूरला जातात. 90 वर्षाचे म्हातारे 22च्या जवानाला लाजवील असते नाचतात, वाळवंटात. लुप्तली नादी लागली समाधी, लुप्तली नादी लागली समाधी, लुप्तली नादी लागली समाधी. लोकारे नरनारी लोकारे, नरनारी लोकारे. पंडित ज्ञानी योगी महानुभाव, पंडित ज्ञानी योगी चित्त साधना रे, हो एक चित्त साधना रे, चित्त साधका रे, चित्त साधना रे. लोळी पवित्र, गाती नामावळी, लोळी पवित्र, गाती नामावळी. नचती आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावळी. आणि तो सोहळा पाहण्यासाठी ब्रह्मदेव येतो. मी सत्य लोकांसाठी सांगतो हं. स्वर्ग होऊन गेला आपला, महाराष्ट्र झाला, भारत झाला, परदेश झालं, स्वर्ग झाला, आता सत्य लोकात. तो सोहळा चंद्रभागेतला पाहण्यासाठी ब्रह्मदेव त्याच्या वाहनाने येतो. आपल्याला तो दिसत नाही, पण त्याला आपण दिसतो. काही काही गाडीच्या काचा अशा आहे, हनुमान महाराज बाहेरचं डोळे चिकटून काचेला उभं राहतं, आतलं काही दिसत नाही त्याला. तसं ब्रह्मदेवाला आपण दिसतो, आपल्याला ब्रह्मदेव दिसत नाही. आणि तो वाळवंटातला सोहळा पाहून ब्रह्मदेव मृत्यू लोकातल्या सगळ्यांच्या भाग्याचं वर्णन करतो. धन्य धन्य मृत्यू लोक म्हणते भाग्याचा कैसा धन्य धन्य मृत्यू लोक म्हणते भाग्याचा कैसा, धन्य मृत्यू लोक आस करीते ब्रह्मे सुख, आस करीते ब्रह्मादिका. धन्य धन्य मृत्यू लोक म्हणते भाग्याचा कैसा, धन्य धन्य मृत्यू लोक भाग्याचा कैसा, धन्य मृत्यू लोक बनती भाग्याचा कैसा, धन्य धन्य मृत्यू लोक म्हणते भाग्याचा कैसा. इथपर्यंत आलो आपण. देखुनी वाळवंटीचे सुख, आस करती ब्रह्मादिक. धन्य धन्य मृत्यू लोक म्हणते भाग्याचा कैचा. कोण? ब्रह्मादिक. अजून एक प्रमाण सांगतो, तुम्हाला पाठ नाही, मला पक्क माहित आहे, घाबरायचं कारण नाही. यासी तुळे ऐसे काही, यासी तुळे ऐसे काही, यासी तुळे ऐसे काही, यासी तुळे ऐसे काही. तुझे त्रिभुवनी नाही, तुझे त्रिभुवनी नाही, तुटे त्रिभुवनी नाही, तुझे त्रिभुवनी नाही. काला भात दही, काला भात दही, काला भात दही, काला भात दही. ब्रह्मादिका दुर्लभ, ब्रह्मादिका दुर्लभ, ब्रह्मादिका दुर्लभ, ब्रह्मादिका दुर्लभ. यासी तुळे ऐसे काही, यासी तुळे ऐसे काही, याचे तुळे ऐसे काही, याचे तुळे ऐसे काही. याची कुळे ऐसे काही, याची कुळे ऐसे काही, ऐसे काही, ऐसे काही. तुळे ऐसे
सत्य लोकावर चाललं आपलं. यासी तुळे ऐसे काही दुजे त्रिभुवन नाही. साधे दिसतंय आपल्याला, पण या तीन गोष्टी काला भात दही ब्रह्मादिका दुर्लभ. विशेष हा लाभ संता संगे, विशेष हा लाभ तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, विशेष हा लाभ, विशेष हा लाभ, दाश, मला जे सांगायचं होतं, ज्याच्यासाठी एवढा प्रवास केला, त्याने दिलं आमचं काम करून. अरे काय मला पाठ नव्हतं का काय? लोक टवकारली कशासाठी? हे आमची एक माझी स्वतंत्र पद्धत आहे, ते तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. पुन्हा एकदा सांगतो, एक महाराष्ट्र सोडून जा, परप्रांतात काला नाही. भारत सोडून जा, परदेशात नाही. मृत्यूलोक सोडून जा, स्वर्गात नाही. त्याच्या पलीकडे जा, सत्य लोकात नाही, त्याच्याही पलीकडे जा. वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठ वैकुंठित ऐसे नाही, वैकुंठित ऐसे नाही. आजचा अभंग आहे तो काल्याचा. कवळ काही कालाचे, कवळ काही कालाचे, वैकुंठित ऐसे नाही, वैकुंठित ऐसे नाही. जय हो. वैकुंठित ऐसे नाही, कवळ काही कालाचे, कालाचे, कालाचे. या प्रवेशासाठी आम्ही 10 पासून उन्हाळ्याची पाळी घातली, कचरा साफ केला, हे सगळे मग वापसा साधला. तेवढ्यात दुसऱ्याच शेतकऱ्यानं पेरून घेतलं. इथं यायचं होतं फिट, काय प्रमाण ते योग्य होतं. पण वैकुंठी तो ऐसे नाही, कवळे काही काल्याचे. आणि मग मिळतो कुठे? उत्तर आहे विशेषः लाभ संत संगे. विशेष हा लाभ संत संगे, विशेष हा लाभ. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, विशेष हा लाभ संत संगे, विशेष हा लाभ संत संगे. काला वैकुंठी दुर्लभ, विशेष लाभ संत संगे, विशेष लाभ संत संगे. आवाज काशीनाथजी जमला आता. तोकडे घाबरायचं नाही, बरोबर आलो आता आपण. एकदा प्रवेश झाला म्हणजे आता काय एका तासात सगळे उरकू आपण. वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे. अभंगाकडे लक्ष द्या. वैकुंठात काला नसल्यामुळे वैकुंठात वास्तव्य करणारे म्हणतात, उपजोनी या पुढाती येऊ, उपजोनी या पुढाती येऊ, उपजोनी या पुढाती येऊ,
उपजोनिया पुढती येऊ उपजोनिया पुढती उपजोनिया पुढती हो काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात हो वैकुंठी तो ऐसे नाही नाही वैकुंठी तो ऐसे नाही काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात हो काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात बस, जमलं आता. वैकुंठात वास्तव्याला असणारे हॅलो हा काय माझा दोष होता तो. तुकाराम महाराज कुठे आहे? आम्ही वैकुंठवासी. आणि वैकुंठात ज्यांचं वास्तव्य आहे ते म्हणतात वैकुंठात काला नसल्यामुळे जिथं मिळतो त्यासाठी उपजोनिया पुढती येऊ. ठीक आहे. आता याच्यावर एक प्रश्न आहे महाराज, उपजोनिया पुढती येऊ याचा अर्थ काय? आता मरू आणि पुन्हा जन्माला येऊ. पाहुणे जायच्या वेळेला काय म्हणतात घरमालकाला? पुरणपोळीचा पाहुणचार झाल्यावर आणि मग निघाले म्हणजे येतो पाटील. अरे येतो तर मग जातोच कशाला? हे सर्वांच्या परिचय शब्द आहे का नाही? येतो कधी जायच्या वेळेला येतो. तसं उपजोनिया पुढते येऊ याचा अर्थ काय? आता जाऊन पुन्हा येऊ असंच ना. त्यापेक्षा असं म्हणा ना, आम्ही आताच नाही मरू. महाराज म्हणतात तसं म्हणता येत नाही का? कायदा सर्वांसाठी आहे. येथे नाही उरो आले अवतारे नाही उरो आले अवतारे इथनाई उरो आले अवतार नाही उरो आले अवतारे रते पामर जीव किती येथे नाही उरो आले अवतार येरते पामर जीव किती. आएगा सो जाएगा राजा रंक फकीर कोणी असू द्या. पीर मर गए, पैगंबर मर गए हकीम रोगी, जपी तपी सन्यासी मर गए जिंदा जोगी. 9 भी मर गए, 10 भी मर गए सहस्त्राठ्यांसी. 33 कोटी देवता मर गए पडे काल के फासी. बाकी ज्यांचं जाऊ द्या. 3 लोग पर छत्र बिराजे लोटा कुंज बिहारी. 3 लोक पर छत्र विराजे लोटा कुंज बिहारी. 3 लोग पर छत्र बिराजे लोटा कुंज बिहारी. 3 लोक पे छत्र विराजे लोटा कुंज बिहारी. कहत कबीरा सो भी मर गए रहत कौन बिचारी. कहत कबीरा सो मर गए रहत कौन बिचारी. कहत कबीरा सो भी मर गए रहत कौन बिचारी. कहत कबीरा सो मर गए रहत कौन बिचारी. अजब कदा तू क्या जाने लड़का रे चमका जब तड़का में. तू क्या जाने लड़का में चमका जब तड़का में. तू क्या जाने लड़का में. अजब तड़का में. तू क्या जाने लड़का में. कोणी असू द्या जाऊन. अरे किती आयुष्य प्राप्त असलं तरी मरण ठरलेलं आहे. एका बाबाचं आयुष्य सांगतो तुम्हाला, जमलं तर लिहून ठेवा. 1 अब्ज 60 कोटी 30 लक्ष
10,700 वर्ष 9 महिने. एका अरबुंद 60 कोटी देखा साधे जोगी देखा 30 लक्ष सहस्र लेखा 30 लक्ष सहस्र देखा 7 शरते 9 मास मापा सरते नवमास दे तया हिरण्य कश्यपा काय झाले हिरण्यकश्यप काय झाले तया हिरण्य कश्यपा काय झाले हिरण्यकश्यप काय झाले अरे मना शोक करसी किती अरे मना शोक करसी किती अरे मना सुख करसी किती अरे मना सुख करसी वा शाबास. मी इथूनच पाठतो. कारण बरेचसे अभंग तुकोबारायचे पाठ असतात. हा गाथा नामदेवाचा आहे. मला वाटलं होतं द्रौपदात फेल जाईल म्हणून पाहिलं, पण ते बरोबरच. अरे मना शोक करसे किती हे तो वायाची धनसंपत्ती. आयुष्य भविष्य नाही तुझे हाती अवघे अंती जाय झणे 1 अर्बुद 60 कोटी देखा 30 लक्ष 10 सहस्र लेखा 7 असे 9 मास बापा तया हिरण्य कश्यपा काय झाले. पुढे काय झाले. 14 चौकड्या लंकानाथा 99 सहस्र राया दशरथ तेही गेले स्वर्गपंथा मागे कोणी नोरलेचे 14 कल्प मार्कंडे पडे ते लोमर्शनाचा एक करू मुझे बकदा लंब्याचे निमिष मोडे गेले एवढे अरे म्हणा बकदा लंब्याचे पुरे निमिष तई वट हंसाचा उपटे पुच्छ तयासी होता मृत्यू प्रवेश एक श्वास भृशुंडीचा मरणांत पुरे भृशुंड जात एक दिवस कुरुमाचा नामा विनवी केशवाचा एक विठवाचा पंत धरा विठ्ठल कारण काहीला वाटल या बुवाचं एवढंच प्रमाण पाठ आहे म्हणून अख्खा अभंग म्हणून दाखवला. मलाही जोडीदार भेटला का नाही. ठोकाडा का नाही झाला. आता याच्यावर कीर्तन आहे ना. 1 अब्ज 60 कोटी 30 लक्ष 10,700 वर्ष आणि 9 महिने एवढं आयुष्य हिरण्यकश्यपूला होतं. यात नवल नाही. अटी घातल्या. आत नको न बाहेर नको मरण, दिवसा नको रात्री नको, शस्त्रांना नको अस्त्रांना नको, नराकडून नको नारीकडून नको, सजीवाकडून नको निर्जीवाकडून नको. एवढ्या अटी. आत नको बाहेर नको मरण तर दारात पकडला की नाही. दिवसा नको रात्री नको संध्याकाळी धरला. शस्त्रान नको अस्त्र नखानं फाडला. नराकडून नको नारीकडून नको मग नरसिंह झाला पण मारलाच. म्हणजे 1 दिवस मरण प्रत्येकाला आहे. या न्यायानं महाराज म्हणतात मी सुद्धा जाणार पण पुन्हा येणार. उपजवणीया महाराज पुन्हा येणं हे काय एवढं सोपं वाटलं. कोणत्यातरी आईच्या उदराचा आश्रय करावा लागतो. आणि आईचं उदर म्हणजे काय स्लिपिंग कोचचं रिझर्वेशन आहे का. झोप लागते तिथे व्यवस्थित फॅन लावता येतो, खिडकी उघडता येते, काय बटाटा वडा मिळतो स्टेशनवर. विष्टा लेपू चहूकडे नाकी तोंडी कृमी किडे गर्भवतीचे कष्ट गाडे कोणा पुढे सांगावे. ते गर्भोदरीची यातना आठवीता थरका पुमना नको नको रघुनंदना चिळसी म्हणा येत असे. हे आईच्या पोटात. मग 9 मास भरल्यावरी जन्म यवनीचे द्वारी ते क्लेश अति भारी काय सांगो द्विजोत्तमा. जंत्रा अतुणी तार सोनार ओढी धरुणी करतेवी यवनीचे द्वार निगता बाळका दुःख होय. मग बाळपणची व्यथा काय सांगू दिजो आता. विष्टामूत्र हाते चिवडिता भरे सर्वांग समजेना. एकंदरीत एवढं दुःख जर जन्माला येण्याचं आहे. तुम्ही सहज म्हणता 10 वाजल्यापासून उपजोनिया पुढते उपजोनी. पण एवढं मोठं दुःख सहन करण्याचा नेमका हेतू काय. काला खाऊ
सहन करणार. कशासाठी? काला खाऊ दही भात. महाराज आता कौतुक करावं असं वाटतं का? एवढा त्रास काढायचा आणि म्हणे दही भात, त्यापेक्षा चांगल्या चांगल्या पदार्थाची नावं घ्या. उपदोण्या पुढते येऊ, श्रीखंड, बासुंदी, लाडू, गुलाबजाम, बटाटावडा, कांद्याची भजी खाऊ, खाला खाऊ दही भात. अरे त्याचं कारण आहे भाऊ, जिथे आम्ही वास्तव्याला आहो ना तिथे हे मिळत नाही. वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे. मग एवढ्यासाठी पुन्हा येऊ आणि काला खाऊ दही भात. पण तर ठीक आहे, ठीक आहे, बरोबर आहे, बरोबर आहे, इथपर्यंत ठीक आहे. पण एवढा दुर्लभ असणारा काला मग तुम्ही एकटा घेणार. महाराज म्हणतात मी आपलपोट्या नाही. हे पहा, नातवाच्या चोरून खाणारा आजोबा सापडल, नाहीतर आजोबाचं जास्त प्रेम नातवावर असते. मुलापेक्षा नातवावर आजोबा प्रेम करतो, मुलापेक्षा. कोणी सावकार असेल तर त्यांच्या भाषेत सांगतो, मुद्दलापेक्षा व्याजावर. हे कळलं चांगलं तुम्हाला. आजोबा दिवसभर उपवासी राहतो, घोटीला गेला म्हणजे, पण नातवासाठी खाऊ आणतो म्हणजे आणतोच. उपवासी राहील दिवसभर पण नातवासाठी खाऊ आणतो. आणि नातू सुद्धा अपेक्षा करत नाही बापापासून खाऊची. माझा पप्पा नाही आणत म्हणतो, आजोबा आणतो, आजोबा. एवढं आज्याचं प्रेम नातवावर असू शकतो. पण कदाचित इथले चांगले आजे आहे, तिकडचे सांगतो, नागपूरकडचे. हापूसचा आंबा आणला आजोबानं, 100 रुपयाचा एक. यष्टीमध्ये वासच घेत आला आजोबा आंब्याचा. घरी आला आणि त्यानं ठरवलं आंबा खायचा, पण अजून नातू शाळेत गेला नाही. म्हणला याला अर्धा द्यावा लागेल, म्हणून 10:30ला नातवाला शाळेत जाऊ दिला. आतून कडी लावली, माळवदावर गेला आणि एकट्यानं आंबा खाल्ला. म्हणजे नातवाच्या चोरून खाणारा आजा सापडल, मुलाच्या चोरून खाणारा बाप सापडल, पण समाजाच्या चोरून आनंद सेवन करणारे संत नाही. मग आम्ही इतरांनाही देणार. लहान होता आमच्या सोबत वारीला. बरेच वर्ष. किती वर्ष? 12. तेव्हा आपले ते शेठ कोणते आपले पंजाबी लासलगावचे, तुमच्याच लासलगावचे होते ते. काशीनाथजी एकदा श्लेषकडे लक्ष दिलं का मात्रान वेलांटी चुकत नाही. कारण इकडे मुखे आहे तिकडे सुखे आहे. मुखी म्हटलं की ही वेलांटी झाली आणि तिकडे मात्रा आली. अभंगातला श्लेष बिघडतो ना. एकमेका देऊ मुखी नाही, एकमेका देऊ मुखे, मग सुखे घालू. मात्राला मात्रा झाली पाहिजे. सुखे घालू हुंबरी, एकमेका देऊ. ठीक आहे,
पहिल्यांदा काला वाटायचा आहे. काला वाटू एकमेका, नाही तर असा अर्थ लावून घेऊ नका एकमेका देवमुखी कीर्तन झाल्यावर. तसं नाही, काला द्यायचा आहे एकमेका देऊ, बरोबर आहे. आणि देता देता जर माळकरी असेल तर मुखे सुखे घालू, त्याच्या मुखातही. तिथून पुढचं वाचायचं अर्ध इतकं वाचायचं. एकमेका देऊ, काला द्यायचा, देता देता माळकरी दिसला तर मुखे सुखे घालू, त्याच्या मुखातही काला घालू. आणि त्याच्या पुढचा आहे हुंबरी, हुंडारणे. हा खेड्यातला शब्द आहे. अजूनही खेड्यातल्या शब्दाची गरज आहे कीर्तनकाराला. अभंग सोडवायला सुद्धा खेड्यातले शब्द लागतात. घाबरियाच्या मोडा काड्या, सांगा बरं. घाबरियाच्या मोडा काड्या, हा काडी मोड शब्द खेड्यातला आहे. काडी मोड, पूर्वी काय ते नव्हतं, सोड चिठ्ठ्या वगैरे आणि कोर्टात जायची भानगड. गावातलेच प्रमुख लोक मिटवायचे. अरे नाही जमत नवरा बायकोच होतं काडी मोड, त्याचं नाव घटस्फोट. जे घाबरले त्याच्या मोडा काड्या. गरज आहे का नाही या भंगाला? विठ्ठल उदाहरणे हा आनंद. तुम्ही पहा, हिवाळ्याच्या दिवसात बैलाला कामं नसतात, बैलाला हिवाळ्याच्या दिवसात. आणि मग तो शेतकरी बरोबर 5:30च्या दरम्यान बांधाला सोडून देतो बैल. ते काही चरण्यासाठी नाही. आणि मग नुसते शेपटाचा गोंडा वर करून कानं टवकारून बांधानं चक्कर मारतात बैल. चक्कर मारता मारता जर ओली माती दिसली हनुमान बुवा, शिंगानं उकरतात. हे हुंडारणे, हा त्यांचा आनंद आहे. तसं सुके घालू हुंबरी. जमते आता महाराज इथपर्यंत ठीक आहे, ठीक आहे. हा आदेश आला, आनंदच आहे तो. इथपर्यंत ठीक आहे. पण हे काला करणार कुठं? तुका म्हणे वाळवंट, 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 म्हणे वाळवंट, म्हणे वाळवंट. परवे नीट उत्तम, परवे नीट उत्तम, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. परवे नीट उत्तम, परवे नीट उत्तम, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. तुका म्हणे वाळवंट, त्याला 3 शब्द लागले. पर्व आहे, नीट आहे आणि उत्तम आहे. कसल्याही प्रकारचं गवत उगवत नाही त्याला वाळवंट म्हणतात. गाजर गवत सुद्धा नाही उगवत. हनुमान बुवा, गाजर गवतानं शेतकऱ्याच्या नाकी नऊ आणले, पण त्याचा वाळवंटात नाही इलाज. इथे वाळवंट शब्द आला तरी अंतकरणाला वाळवंट म्हटलेलं आहे. विकार रहित अंतकरण, त्याचं नाव आहे वाळवंट. भगवान कुठे आहे? रामचंद्र वनवासात आले. 14 ठिकाणं वाल्मिकीजी सांगतायत. वाल्मिकीजीला 3 ऋषीला. आता हा सगळ्यात तोच भाग आहे. तुम्ही भाग्यवान लोक आहे. तुमच्या भाग्याचं वर्णन करायला शब्द नाही. तुमचा जन्म भारतात झाला, महाराष्ट्रात झाला, नाशिक जिल्ह्यात झाला, पुन्हा गोदावरीच्या गोदा तटे निर्मळे, देवदेवतांची रावळे, संत महंत मेळ दिवस जाय सुखाचा. तो सगळ्या परिसर हा. सीता चोरीला गेली वगैरे, मग टाकेदला जटाव पडला. मी त्या दिवशी उल्लेख केला. टाहो फोडला तिकडे, टहाकारी वगैरे. काय चालू होतं हे असं होऊन जाते रामायणाला.
वाळवंट. हा, रामचंद्र आलं लक्षात. 3 प्रश्न प्रभूंनी 3 ऋषीला विचारले 14 वर्षात. हे लक्षात घ्या. एक अगस्त्यजीला, एक भारद्वाजजीला, एक वाल्मिकीजीला. चौथा नाही, 3च. अगस्त्यजीला राक्षस मारण्याचे मंत्र विचारले, भारद्वाजजीला जाण्याचा रस्ता विचारला आणि वाल्मिकीजीला राहण्याचं ठिकाण विचारलं. आता त्याची गरज नाही, मी इथल्या पुरतं सांगतो. वाल्मिकीजीलाच का विचारलं? कारण आहे, वाल्मिकीजीच्या आश्रमामध्ये पशु वैरत्व विसरले होते. पशु हाडवैर, हाडवैर माहिती आहे ना, हाडाहाडात वैर. हे नसल पटत तर तुम्ही एक प्रयोग करा. माशाचं हाड न बगळ्याचं हाड काचेच्या बरणीत ठेवा, झाकण लावा, 1 महिन्याने उघडा, फक्त बगळ्याचं शिल्लक राहते, माशाचं आपोआप विरघळते. हाडाला हाड लागलं तरी नाही जमत. हे हाडवैर, हाडवैर. नाहीतर लांडग्याच्या कातड्यानं डग्गा मडवायचा, शेळीच्या कातड्यानं तबला. तबला 7व्या मजल्यावर ठेवा, डग्गा तळ मजल्यात. काय नका करू, फक्त तळ मजल्यात डग्गा वाजवा, आवाजानं फुटला पाहिजे तबला. 7व्या मजल्यावरचा का, हे कातड लांडग्याचं आणि ते शेळीचं. वैर. पण रामचंद्र गेले, गायीच्या मानेवरती मान टाकून वाघ बसलेला होता. मोराच्या पायामध्ये साप फिरत होता आणि सापाच्या फणाच्या सावलीमध्ये दुपारची विश्रांती उंदीर घेत होता. रामचंद्रानं बघितलं, बाप रे, जिथं पशु वैरत्व विसरले, एकमेकाचे वैरी असणारे पशुलाही जिथं एकोप्यानं राहावं वाटतं, आपण राहण्याचं ठिकाण याच बाबाला विचारावं. म्हणून ठिकाण वाल्मिकीला. का? जिथं वैरी गुण्या गोविंदानं राहतात, ठिकाण हाच बाबा सांगेल आपल्याला. मग 14 ठिकाणं. आता त्याची गरज नाही. त्यातलं एक महत्वाचं, काम कोह मदमान न मोहा, लोभ न क्षोभ न राग न दोहा, जिनके कपट दंभ नहीं माया, तिनके हृदय बसहु रघुराया. जिथे काम नाही, क्रोध नाही, मद नाही, मोह नाही, लोभ नाही, मत्सर नाही, असं विकाररहित ज्याचं अंतकरण आहे रामा, ते तुमचं राहण्याचं ठिकाण आहे. म्हणून अंतकरणाला वाळवंट म्हटलंय. आणि जीव ब्रह्मैक्य हा काला आहे. लाह्या अनेक आहे, दही एक आहे, तसे जीव अनेक आहे, ब्रह्म एक आहे. अनेक जीवाचं एका ब्रह्माशी ऐक्य, तसं अनेक लाह्याचं एका दह्याशी ऐक्य. म्हणून जीव ब्रह्मैक्य काला होतो कुठे? विकाररहित अंतकरणात. त्याला म्हणतात वाळवंट. म्हणून चला बाई पांडुरंग पाहू वाळवंट. काय तिथे? मांडेला काला वाळवंटात, भोवती गोपाळाची दाटी, एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. असं वाळवंट तिथं नाही, असे संत नाही, असा नामघोष नाही, असा देव नाही. म्हणून वैकुंठी तो ऐसे नाही. म्हणून उपजोनिया पुढते येऊन काला खाऊ दही भात. इथपर्यंत आलो आपण. बरोबर करू सगळ्या. शुक्ल काका, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. 12ला जेवायला बसवायचे सगळ्यांना. आता एकदा थोडंसं हात वर करा. बाहेरची सुद्धा मंडळी, शूटिंगवाले, अरे बाहेरचे फोटो कोण घेतात रे बाबा? त्यांनी अरे मन लावून, अरे उभे लावून ऐकतात रे बाबा. कोणीतरी या, एक शूटिंग करून दे. बाहेर असेल ना कोणी, प्रत्येकाच्या खिशात कॅमेरे आहे ना. ते पाहते 12 वर्ष झाले, सप्ताह चालू आहे. आता हे तरुण पोरं उभे आहे ना गावचे, आता हे 25वा करणार आहे पुढचा 13 वर्षांनी. पण तेव्हा तुम्ही थांबा, माझी नाही शाश्वती. 13 वर्ष आहेत या गोष्टीला भाऊ. अरे संस्कारानं संपन्न झालेले पोरं या गावचे आहे. म्हणून आता इथून पुढे त्यांच्याकडेच आहे सगळ्या. आनंद वाटला. 12 वर्षे सप्ताह टिकतो. याचं कारण काय?
अख्खं गावचं गाव एका मायची लेकर होऊन देवीच्या दरबारात एकत्रित येतं, हे त्याचं उत्तर आहे. गट तट पक्ष हेवे दावे अजिबात नाही. 9 दिवस 9 रात्रासाठी फक्त मायची लेकर होऊन अख्खं गाव, गरीबापासून श्रीमंतापर्यंत, अशिक्षितापासून सुशिक्षितापर्यंत, लहान मुलापासून तरुणापासून म्हाताऱ्यापर्यंत पूर्ण गावचं गाव आई साहेबासाठी एका मायची लेकर होऊन एकत्रित आलं. आमचं काही म्हणणं नाही, आमची तारीख घेऊ का नाही घेऊ, फक्त मातेच्या चरणी विनंती आहे. 12.5 महिने आपापले उद्योग करा, पण कामाक्षी मातेसाठी एका मायची लेकर होऊन दरवर्षी एकत्रित या. असा एकोपा गावकऱ्याचा कामाक्षी मातेने ठेवावा, हे आई साहेबाच्या चरणी प्रार्थना. एकदा हात वर करा. खाली कधी आले? एका तालात विठोबा दोन्ही काम होईल. मी हार घेतो, तुम्ही चाल म्हणा. स्वर द्या. उपजोनिया पुढती उपजोनिया पुढती येऊ. 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 काला काऊ दही भात. काला खाऊ दही भात. काला खाऊ दही भात. काला